मान्सूनपूर्व नालेसफाईच्या रियालिटी चेकची मोहीम लोकशाही मराठीने राबवली। त्यानुसार साताऱ्यातील कराड शहराची देखील अक्षरशः पोलखोल झालेली आहे। कराड शहरातील अंडरग्राउंड गटार साफ नसल्याचं समोर आलंय। उघड्यावर असलेल्या गटारांमध्ये तसंच घाणीचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्या संदर्भात कराड शहरातील सखल भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूयात। पावसाळपूर्व गटारांची स्वच्छता झालेली आहे का, गटार साफ झालेले आहे का, आणि हे पाहण्यासाठी सध्या आपण कराड शहरामध्ये आहे। कराड शहरातील हा प्रतिसंगम परिसर आहे आणि याच परिसरामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची या ठिकाणी समाधी देखील आहे। खरं तर त्यांच्या समाधीच्या बाजूला या ठिकाणी ही जी गटाराची व्यवस्था आहे, ही गटाराची व्यवस्था कशा पद्धतीची आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे। गटाराची व्यवस्था अद्याप या ठिकाणी स्वच्छ केलेली नसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यास कराडच्या सखल भागामध्ये याचा फटका बसणार आहे। खरं तर कराडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं तर पूर सदृश परिस्थिती पावसाळ्यामध्ये निर्माण होते आणि त्याचा फटका हा जो आहे तो कराडवासियांना नेहमीच सहन करावा लागतो। इथली शहरातली जी काही गटाराची व्यवस्था आहे ती पावसाळ्यापूर्वी साफसफाई होणं गरजेचं आहे, परंतु ही व्यवस्था अद्याप साफसफाई नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पूर्वीकडे जर पाहिलं तर आपण कोयनेतून मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाण्याचा विसर्ग होत असतो आणि याचा जो फ्लो आहे तो कृष्णा आणि कोयना ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतो। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ही स्वच्छता मोहीम होणं गरजेचं आहे, परंतु ही स्वच्छता मोहीम ही वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे आता याचा फटका जो आहे तो इथल्या नागरिकांना होणार आहे। त्यामुळे आता कराडच्या गटारांची स्वच्छता ही नगरपालिकेकडून लवकरात लवकर करण्याची गरज आहे, ती या निमित्तानं पाहायला मिळते। साताऱ्यातला जो पाऊस आहे तो सध्या या ठिकाणी जिल्ह्यातला थांबलेला आहे आणि आता जे काही वेळ मिळेल त्या वेळामध्ये ह्या सफाई होणं तितकंच गरजेचं आहे या निमित्तानं दिसत आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।